आठवड्यातून एक वेळ अशी थाली घरामध्ये व्हायलाच हवी, म्हणून मी तशी एक थाली करून दाखवली आहे. अशी चटपटीत आहे, सिंपल आहे थाली. त्याच्यासाठी कांदा, लसूण आणि हिरव्या मिरची आपल्याला तव्यावर तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे. कांदा थोडा लाल होऊ द्यायचा आणि हे वाटण आहे भाजीचं. भाजी मी कोणती ते तुम्हाला सांगणारच आहे समोर. आणि त्यामध्ये आपल्याला टमाटरसुद्धा टाकायचं आहे. टमाटर थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला त्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता टमाटर वगैरे सगळा परतून झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला, थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याशिवाय आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं नाही. तोपर्यंत इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं किंवा तुम्ही 2सुद्धा घेऊ शकता, कमीच असतं. परंतु त्यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा टाकायचा आहे. हे दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, क्रश करून जिरं टाकायचं आणि मीठ टाकायचं. इथे थोडं पाण्याने आपल्याला भिजून घ्यायचं आहे. हे पूर्ण मिश्रण आता मी पुरीचं सांगत आहे आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता पुरीचं पूर्ण आपलं मळून झालेलं आहे, 10 मिनटं रेस्ट करायसाठी ठेवलेलं आहे. आता जे आपलं वाटण होतं ना, ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवर आणि थंडसुद्धा झालेलं आहे. पूर्ण याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि तेल गरम झाले की लगेच त्यामध्ये मोहरी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं झालं की आपलं वाटण टाकायचं. जे आता आपण वाटण केलं होतं ना, ते वाटण त्यामध्ये पूर्ण टाकायचं आहे आणि तेलावर थोडं मध्यम आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडं तेल सुटलं की नंतर आपले रोजचे मसाले टाकायचे. हळद टाकायची, तिखट टाकायचं आणि ह्या मसाल्यामध्ये धने, जिरं, खोबरा कीस आणि कलमी याचं वाटण केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा मसालाच आहे, ते टाकायचं. आणि धनेपूड वगैरे सगळे मसाले आपल्याला चांगले तेलावरच आणि मस्त होऊ द्यायचं आहे. ही बरबटी आहे, बरबटी पाण्यामध्ये भिजवली आणि नंतर मी वाफवून घेतलेली आहे. ती बरबटी आपल्याला टाकायची आहे. आता बरबटीचीच भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आणि आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाका. कधी जास्त पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं. झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यायची. आता 10 मिनटं रेस्ट झालेलं आहे. आता पुरीचं वाटण आपण त्याचे मी थोडे छोटे छोटे उंडे करून घेणार आहे आणि तेलाचं बोट लावून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या. मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. बघा अशा पुऱ्या लाटून झालेल्या आहे. आता तेल गरम झालं की नंतर आपल्याला पुरी सोडायची आहे. 1 मिनिट आपल्याला पुरीला हात लावायचा नाही आहे किंवा पलटून घ्यायचं नाही आहे. नंतर दोन्ही साईडनी छान आपल्याला पुरी शेकून घ्यायची आहे. बघा अशा टम पुऱ्या झालेल्या आहे आणि ह्या पुऱ्या तेलकटसुद्धा होत नाही, कारण आपण रवा टाकलेला आहे आणि रव्यामुळे पुऱ्या ह्या टम फुगतात आणि चांगल्यासुद्धा होतात. तेलकट मुळीच होत नाही. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी अशा तळून घेतलेल्या आहे आणि पुऱ्या आपल्या सर्व तळून झालेल्या आहे. आता आठवड्यातून एक वेळा तरी मुलांना अशा तुम्ही पुऱ्या करून देऊ शकता. मुलांचं कसं रोज रोज पोळी खाणं कंटाळा येते, म्हणून एखाद्या वेळेस पुरी आपण मुलांना करून देऊ शकतो. आता ताटामध्ये पुऱ्यासुद्धा वाढलेल्या आहे आणि भाजीसुद्धा आपली मस्त झक्कास अशी झालेली आहे. भाजीसुद्धा आता ताटामध्ये ठेवलेली आहे आणि बाजूला पुरीसोबत फक्त दही ठेवलेलं आहे आणि बारीक इथे शेव ठेवलेली आहे. शेव मात्र ही विकतची शेव आहे. अशा पद्धतीनं सिंपल आणि साधं आज मी जेवणाची डिश केलेली आहे. आजचं अतिशय सिंपल आहे आणि झटपट होणार आहे. जास्त वेळ ह्या स्वयंपाकाला लागतसुद्धा नाही आणि मुलांनासुद्धा आवडतात आणि घरी मोठे जर असेल तर त्यांनाही सुद्धा आवडते. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.